पुढे आम्ही चाललोय आता बिबट्या टेकडी एक्सप्लोर करायसाठी. म्हणजे तर लोहगाव मध्ये एक टेकडी आहे असं ऐकलं की तिथे बिबट्या राहतो, तर ते बघायसाठी आम्ही चाललो आहे. हो, हे आमची मंडळी आणि आम्ही चाललोय बघायसाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लोहगावची टेकडी. आम्ही चाललोय लोहगावच्या टेकडीवर. असं ऐकलं की तिथे बिबट्या पण राहते. तर आम्ही पाहू बिबट्या आम्हाला दर्शन देते की नाही. हे आम्ही फायनली पोहोचलो आता टेकडीवरती. आम्ही पोहोचलो इथं फायनली टेकडीवरती. आता एक छोटासा आम्ही ट्रेक करणार आहे इथे या टेकडीवर. हे आमची मंडळी आहे सोबत. आम्ही 4 जण चाललो. इथे एंट्रीवर पहिले गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आपण येताना दर्शन करू गणपती बाप्पाचं. ही आहे आपली टेकडी जिथे आपल्याला चढायचं आहे. असं ऐकलंय की या टेकडीवर बिबट्या भाऊ पण आहे. पण तो आपल्याला बिबट्या भाऊचे दर्शन भेटते की नाही भेटत का. भेटले तर चांगलं होईल. ओके, आम्हाला बिबट्या भाऊचे दर्शन नाही व्हावे. नाही, बिबट्या भाऊचे दर्शन झाले पाहिजे. आपला रस्ता कुठून आहे. आम्ही इथे ट्रेकिंग साठी आलो आहे. आणि इथं आम्ही ट्रेकिंग साठी मी सँडल घालून आलो आहे. ही घरातली चप्पल घालून आली आहे. हाय, घरातली चप्पल घालून आलाय. फक्त एकटी जायची शूज घालून आली आहे. इथं प्रॉपर ट्रेक करायसाठी तिघापैकी फक्त एक जण तयार आहे. बाकी आम्ही सगळे घरातले चपला घालून आले. टेकडीचा रस्ता एकदम शांत आहे. कोणीच नाही आहे. संध्याकाळच्या आता 6 वाजून गेले. आणि आम्ही मोठी हिंमत करून चाललो आहे टेकडीवर. सगळं चारी बाजून पूर्ण जंगल जंगल आहे. आतापासून काहीतरी दिसायला सुरू झालंय. दोन तीन पायाचे पंजे आणि यातून काहीतरी काळा काळा दिसला आहे. कसं निघण्याला महत्व नाही आहे. आपलं मेन आहे आपल्याला व्हिडिओ टाकणं. पण ती व्यवस्थित एडिट करणं. आता तू हा युट्यूब साठी तयार होणार आहे. तर याच्यामध्ये एडिटिंग 0 आहे. त्याच्याने मी फक्त व्हिडिओ मर्ज करणार आहे. आणि याच्यामध्ये सर्व दिसणार आहे. जे की आपण बोलतोय, जे बघत आहे दिसणार आहे. पण तर पूर्ण जंगल जंगल आहे. आणि इथं आम्ही टेकडीवर आलो आहे. पाहू आपल्या या टेकडीवर कसा एक्सपिरियन्स राहते. बिबट्या भाऊ भेटला पाहिजे असं म्हणतात. तिथं बरेच जणांना बिबट्या भाऊ दिसला. बिबट्या जर दिसला तर मजा येऊन जाईल. आपल्याला नवीन कंटेंट भेटून जाईल तुम्हाला दाखवायसाठी. तसं तर सध्या कोणीच नाही आहे या टेकडीवर. बघू आम्ही. बाई, या घरावाल्याला टेकडीचा बम मस्त व्ह्यू दिसते. हा आपला टेकडीचा रस्ता आहे. पाहू शकता तुम्ही प्रॉपर ट्रेकिंगचा रस्ता. त्याकडेची घाबरली आहे सध्यापासूनच. छोटा जाबाज खिलाडी आला इथे ट्रेक करायसाठी. चलो, आता आम्ही थोडं थकून राहिलोय. आपल्या तर पाणी नाही आहे ना. काहीच नाही आहे. हा गवताचा काहीतरी. हा व्ह्यू आहे टेकडीवरून. थोडस वरती आलोय आम्ही. होऊ शकता थोडस चढून म्हशीसारखा दम टाकणं सुरू आहे. तुम्हाला सगळेच जण टाकत होता. आम्ही हल्यासारखे दम टाकू राहिले, त्या म्हशीसारखे दम टाकू राहिल्या. आम्ही आलोय टेकडीवर. तुम्हाला दाखवतो इथून आता पुण्याचा व्ह्यू कसा दिसते पुण्याचा. थकलोय आता आम्ही इथं बसतो. आता तुम्हाला दाखवतो पुण्याचा व्ह्यू. हे बघा भाई, हा आहे इथून पुण्याचा व्ह्यू.
तरी आम्ही पूर्ण वरती नाही आलोय, थोडस वरती आलोय. हा, लोहगाव. भाई आम्ही फायनली पोहोचलो इथे टेकडीवर. कसं वाटतंय टेकडी चढून? मजा येत आहे, पण त्यासोबत आम्ही खूप थकलेलो आहे. तर बघू आता. आमच्या जो बम क्रिएटिव्ह लोक आहे, आम्ही चौघच जण आहे. आमच्या चौघापैकी म्हणजे चौघाले फोटो काढायचा आहे. फोटोग्राफर एक्स्ट्रा आमच्या जो नाही आहे. ते इथे बघा आता स्वतःचा जुगाड करत आहे. स्वतःचा जुगाड करणं. टेकडी फिरायची होती, थोडंसं अंधार झालं, तिला भीती वाटून राहिली. पटकन घरी जायची गोष्टी. भीती वाटण्यासारखीच कंडिशन आहे इथे. नाही, असं कारण काही सगळ्यांना नाही. माहिती आहे की बिबट्यांचा वावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती झालेला आहे. मी तर म्हणतो बिबटेश भाऊ दिसला पाहिजे, दिसला पाहिजे बिबटेश टू भाऊ. स्टे आउटसाइड. बाई, घसरून राहिले आमचे माणसं. घसरले की पसरले कामा इथं. सांभाळून चला. घसरल्यावर काही खरं नाही, गोट्यासोबत खाली जायचं काम पडते. सो व्यवस्थित